लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, दुसरीकडे ओबीसींसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण। या संघर्षामुळे ग्राउंडवर मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण निर्माण केलं जातंय किंवा ते झालेलं देखील पाहायला मिळतं। नमस्कार, मी तन्मय टिल्लू, टिल्लू टॉक्स या खास कार्यक्रमामध्ये नव्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा विषय तो आरक्षणासंदर्भातला। सध्या ओबीसी आक्रमक झालेला आहे, तिकडे मराठा आंदोलकांनी सरकारला 1 महिन्यांची मुदत दिली आहे। त्याच अनुषंगानं चर्चा करूयात। नेमकं आरक्षणाची सद्यस्थिती काय, त्याचे आगामी काळात होणारे परिणाम काय, इतिहास काय, जाणून घेऊयात। एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, दुसरीकडे ओबीसींसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण। या दोन्ही आंदोलनाचं केंद्र ठरलं ते जालना। मराठा आंदोलनातून सरसकट कुणबी दाखले मागण्याची समोर आलेली मागणी आणि यातून ओबीसी आरक्षण बचावाच्या माध्यमातून मराठा आंदोलनकर्त्यांविरोधात घेतलेली भूमिका। या संघर्षामुळे ग्राउंडवर मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण निर्माण केलं जातंय किंवा ते झालेलं देखील पाहायला मिळतं। आजच्या या व्हिडिओतनं मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा कोणाला नेमका फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल, त्याचे सामाजिक राजकीय परिणाम काय असतील तेच जाणून घ्यायचंय। विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। सेना राष्ट्रवादी सोबत फोडाफोडीचे प्रयोगही झालेत। मराठा विरुद्ध ओबीसी, मराठवाड्यातला मराठा विरुद्ध इतर मराठा, मराठा विरुद्ध कुणबी असे अनेक कंगोरे या निमित्तानं समोर आलेत आणि येतात। मुळात हा वाद कोणाच्या फायद्याचा ठरतोय, नेमकं काय घडतंय, कसं घडतंय हे समजून घेणं आता आवश्यक आहे। बघा, मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली। मराठा समाजाने ठेवलेल्या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। मात्र सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली, आश्वासन दिलं। त्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा 1 महिन्याचा वेळ सरकारला दिला। आंदोलन स्थगित झालं। मात्र दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातीलच वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेले काही दिवस उपोषण करतायत। ओबीसी समाज आक्रमक झालाय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी हाकेंची भेट घेत मुख्यमंत्र्यांना थेट फोनही केला। शिंदेंनीही उपोषणकर्त्यांसह ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळ पाठवण्याचं आश्वासन दिलंय। मात्र एका बाजूला सरकार म्हणतं ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचू देणार नाही, दुसरीकडे जरांगे म्हणतात आम्ही तर ओबीसींमध्ये शिरलोय। यामुळे ओबीसींमध्ये खरा तर संभ्रम निर्माण झालाय। ही सगळी परिस्थिती झाली सध्याची, ही सद्यस्थिती आहे। या सगळ्याचा राजकीय परिणाम नेमका कसा होणार आहे ते देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। मुळात कोणत्याही जातीय वादाचा फायदा हा राजकीयच असतो आणि त्याचा मोठा फटका गावागावांना बसलेला पाहायला मिळतोय। असो, राज्याचं राजकारण आधी कसं होतं ते थोडक्यात समजून घेऊयात। आधी ब्राह्मण केंद्रित राज्याचं राजकारण होतं, त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळीतनं राजकारणाची दिशा बदलत गेली। त्यातून मराठा दलित समुदाय राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले। त्याला उत्तर देण्यासाठी मग भाजपनं माधव पॅटर्नची निर्मिती केल्याचं पाहायला मिळालं, ज्यात माळी, धनगर, वंजारी हा ओबीसी जात समूह एकत्रित आला। राज्यात भाजपची मूळ वोट बँक पांढरपेशा समाज, ओबीसी, ब्राह्मण अशीच राहिली आहे। 2014 नंतर भाजपचं राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदललं आणि पवारांच्या गटातील मराठा नेत्यांना भाजपनं गळाला लावत जातीचं व्यापक राजकारण करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतं। मराठ्यांना देण्यात आलेलं मराठा आरक्षण, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा करण्यात आलेला प्रयत्न तोही याच काळातला। एकीकडे प्रस्थापित मराठ्यांना सोबत घ्यायचं आणि विस्थापित मराठ्यांसाठी केलेलं हे भाजपचं राजकारण राज्यानं पाहिलं। भाजपला लोकसभा निवडणुकीत ओबीसींनी भरभरून दिलेली साथ तीही दुर्लक्षित करून चालणार नाही। मात्र या ओबीसींना भाजपनं हिंदुत्वाच्या तलम पडद्याखाली जोडून ठेवण्याची मोठी कामगिरीही यातून केली। मात्र त्यालाही काही लिमिटेशन्स आहेत। दुसरीकडे ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ अशात भाजपला उपयुक्त ठरू शकतात। नाराज भुजबळांनी कधी वेगळी चूल मांडलीच तर याच आक्रमकतेचा फायदा स्वतंत्रपणे भाजप करून घेऊ शकतो। त्यामुळे भाजप ओबीसींचं राजकारण भुजबळांसारख्या नेत्यांच्या माध्यमातून कंट्रोलमध्ये ठेवू शकतं। दुसरीकडे मराठा राजकारणासाठी एकनाथ शिंदेंची मदत भाजपला होतीये। याच मूळ शिवसेनेच्या पिंडात याचं मूळ दडलेलं आहे। विस्थापित मराठा ही शिवसेनेची बॉटम लाईन असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात मराठा कार्डचा उपयोग झाल्याचंही पाहायला मिळालंय। त्यामुळे आगामी काळात
मराठा भाजप विरोधात जात असेल तर शिंदे पुढे येतील, ओबीसी शिंदेविरोधात जात असेल, दुरावत असेल तर भाजप भुजबळ त्यावर नियंत्रण ठेवतील, अशी काहीशी राजकीय खेळी सध्या तरी पाहायला मिळते। मात्र विधानसभेआधी होणारी ही आंदोलनं, उपोषणं शिंदेंना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ठोस भूमिका घेण्यासही भाग पाडू शकतात। त्यात भुजबळ दुरावलेच तर त्याचा फटका देखील अजित पवारांना बसणार एवढं नक्की आहे। त्यामुळे आगामी काळात राज्यातल्या राजकारणात मराठा, ओबीसी समाज, आरक्षण याभोवतीच हे राजकारण फिरणार असणार आहे। यात मोठमोठे उलटफेर पाहायला मिळू शकतील एवढं नक्की आहे। त्यात विरोधक या परिस्थितीचा कसा फायदा करून घेतात आणि काही वेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विधानसभेसाठी केला जातो का, यावरच सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। आजच्या एपिसोडमध्ये इतकंच। पाहत राहा टिल्लू टॉक्स। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।